मध्य प्रदेश राज्य असेल, हरियाणा राज्य असेल, गुजरात राज्य असेल, जम्मू काश्मीरच नव्हे, जम्मू काश्मीरच नव्हे तर संपूर्ण पाकिस्तान देशही असेल, ही सर्वच राज्ये सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकरांनी भारत देशाच्या गनिमाचं रक्त सांडून पवित्र केलेली आहेत. भारत देशाच्या गनिमाचं रक्त सांडून पवित्र केलेली आहेत. म्हणूनच 18व्या शतकात मराठा स्वराज्याचे मराठा साम्राज्य झाले. पण काही लेखनी बहादरांनी सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकरांना काही प्रसंगातून शापित योद्धा ठरवण्याचा अट्टहास केला होता, अट्टहास केला होता. पण मी आझारीतील शुक्राचार्यांना एकच सांगते की मी आझारीतील शुक्राचार्यांना एकच सांगू इच्छिते की हमको मिटा सके, ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं, जमाने से हम नहीं. धन्यवाद. सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकरांचा स्टेजच्या उजव्या बाजूला जे आहे सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सभामंडपामध्ये बसून जायचं. असलेला इतिहास घरोघरी पोहोचविण्याचा वसा या तुमच्या राजनंदिनीने घेतलेला आहे. मल्हारराव होळकर एक अपराजित योद्धा होते. मल्हारराव होळकर वीरश्रेष्ठ होते. मल्हारराव होळकर चला समोर असलेल्या उजव्या बाजूला जे आपले सर्व मल्हार बांधव सर्वांना विनंती आहे की आपण पाठीमागे बसून घ्यायचंय. मल्हारराव होळकर अटके पार दिमागात मराठ्यांचा भगवा ध्वज फडकवणारा मराठा योद्धा होते. दिल्लीचं तख्त ज्यांनी झुकवलं आणि वाकवलं, दिल्लीचं तख्त ज्यांनी झुकवलं आणि वाकवलं ते होते आपले मल्हारराव होळकर. शेवटी मल्हार बाबांच्या कर्तृत्वाकडे पाहिल्यावर म्हणावंसं वाटतं की मेरा अक्स भी वो, मेरी छाया भी वो, मेरा हमदम भी वो, मेरी सरमाया भी वो, मेरी गीता भी वो, मेरा कुरान भी वो, मेरी पूजा भी वो, मेरी अजान भी वो, मेरा सुकून भी वो, मेरा जुनून भी वो, मेरा होश भी वो, मेरा जोश भी वो, मेरा होश भी वो, मेरा जोश भी वो. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नेते मंडळी यांना मी विनंती करते की सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे विचार व कार्य